गुड मॉर्निंग. आज आले व्यवस्थित, हळूहळू असे वाढत जाते. आता काल जे झालं तेवढं त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण, बेसिक डेफिनेशन मध्ये काही अडचण असली तर सांगा, मी आता सांगतो परत. हे झालं होतं आपलं ब्रीड स्पेसिफिक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. सुरू होतं ड्राईंग ऑफ. ॲनिमल्स मध्ये एक राहते ड्राईंग ऑफ आणि एक राहते ड्राय पिरियड. तर दोन्ही याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर जेव्हा आपण असे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डेफिनेशन दिसतील, जसं आपण पाहिलं होतं, जसं चिकन मध्ये पण ब्रूड येईल, ब्रुडिंग येईल, ब्रुडर येईल. तेच फिश मध्ये ब्रूड जो टर्म आहे ही वेगळी आहे. कधी कधी ते नावं सारखे दिसतात, त्याच्यामुळे सुद्धा कन्फ्युजन होते. तर ड्राय पिरियड आणि ड्राईंग ऑफ म्हणजे काय? ड्राईंग ऑफ काय म्हटलेलं आहे? इट इज द प्रोसेस ऑफ ड्राईंग अ लॅक्टेटिंग बट प्रेग्नेंट काऊ ड्राय. एक मिनिट, इथं काहीतरी गडबड आहे. हे थोडं अदला बदल झालाय पीपीटी बनवताना. बरं असो, याची डेफिनेशन त्याला आहे, त्याची डेफिनेशन याला आहे. ड्राईंग ऑफ म्हणजे काय? एका सर्टन पिरियड नंतर काऊ काय करते? मिल्क देणं बंद करून देते. त्याला सरळ सरळ म्हटलं ते ड्राईंग ऑफ. म्हणजे असं नाही ना की बा काऊ पूर्ण परमनंट आयुष्यभर मिल्क देतच राहील. काही दिवसानंतर त्यांचं मेंटेनन्स व्यवस्थित नसलं किंवा त्यांच्या फिडिंगमुळे किंवा काहीतरी एखाद्या डिसीजमुळे जेव्हा तिचं मिल्क देणं बंद होऊन जाते, त्याला म्हटलं जाते ड्राईंग ऑफ. आणि ड्राय पिरियड म्हटलं तर ड्राय पिरियड जो राहते तो राहते 60 दिवसांचा. तर ड्राय पिरियड म्हणजे काय? जेव्हा काऊ प्रेग्नेन्सी मध्ये राहते, तर जेव्हा तिला बाळ होणार असते त्याच्या आधीचे 2 महिने तिचं दूध देणं थांबून जाते, त्याला म्हटलं जाते ड्राय पिरियड. आणि हा जनरल असते 60 दिवसांचा. तसं पाहिलं आपण तर हा 45 पेक्षा एकदम कमी नसावा आणि 60 पेक्षाही जास्त नसावा. तरी तुम्ही 60 हे लक्षात ठेवा. 60 हे आहे, हे ॲक्युरेट आन्सर आहे. तर याच्यामध्ये काय होते, तर ते बंद का बरं होते? कारण त्याच्यानंतर बाळाला जन्म देणारी असते काय, आणि जर समजा जो न्यूट्रिशनचा सोर्स आहे हा जर मिल्क मध्येच बाहेर निघायला लागला, तर पाहिजे ते न्यूट्रिशन आतमध्ये जे काही एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होत आहे, जे काही बाळ तयार होत आहे, त्याला तेवढं न्यूट्रिशन भेटत नाही. म्हणून तेवढ्या दिवसाचा ड्राय पिरियड हा असलाच पाहिजे, 60 दिवसांचा. आणि काही याच्यामध्ये मग जर समजा काही प्रॉब्लेम्स असले, जसं काऊ मध्ये काय होते, मॅस्टायटिस नावाचा डिसीज येते. मॅस्टायटिस माहिती आहे? मॅस्टायटिस म्हणजे त्या डिसीजमुळे काय होते, काऊचं जे अडर आहे ज्याच्यामधून दूध निघते, त्या अडरला बॅक्टेरियल इन्फेक्शन होते, ज्याच्यामध्ये असे बारीक बारीक छिद्रे पडतात आणि आतमध्ये पस जमा होतो. मग तशा वेळेसही त्याच्यामध्ये दूध जाऊन थांबलं नाही पाहिजे, तशा वेळेस ते पूर्ण ड्राय राहिलं पाहिजे. तेव्हा पण काय केलं जाते, गाईला सुकवणे म्हणतात. मग तशा वेळेस तिचं फिडिंग वगैरे कमी करून दिल्या जाते, किंवा असं कॉन्सन्ट्रेट रेशन कमी करून दिल्या जाते ज्याच्यामुळे मिल्क प्रोडक्शन कमी झालं पाहिजे, म्हणजे किंवा जास्त मिल्कचं सिक्रेशन झालं नाही पाहिजे. त्याला सुद्धा ड्राईंग ऑफ म्हणतात. आणि ड्राय पिरियड म्हणजे हा लक्षात ठेवा 60 दिवसांचा. त्याच्यानंतर आहे डॉकिंग. डॉकिंग म्हणजे सरळ सरळ रिमूव्हल ऑफ टेल. तुम्ही शिप पाहिली आहे, सर्वांनी पाहिली आहे. तर शिपमध्ये काय होते, शिप जेव्हा चालते तर तिची जी शेपूट आहे ही ग्राउंडला लागते. पाहिली आहे का? पाहिली आहे की नाही? असं पाहिलं आहे का ग्राउंडला लागते म्हणून? तर ग्राउंडला जाऊ द्या, खाली बसली तर ते ग्राउंडला लागते. तर ते खाली बसल्यानंतर ते जे शेपूट आहे ते, आता शिपच्या अंगावरचा आपण वूल काढतो, वूल जास्त येते. मग त्या शिपला काहीतरी एखादं समजा इन्फेक्टेड मटेरियल आहे, जसं ते जिथं बसतात तिथं त्यांचं वेस्ट मटेरियल, युरिन आहे, त्यांचं मॅन्युअर आहे, हे पडलेलं राहते. मग त्याच्या थ्रू पण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस राहतात. मग ती काय करतात, शेपूट रिमूव्ह केल्या जाते. म्हणजे शेपूट जास्त वाढू देत नाही, म्हणजे ग्राउंड पर्यंत ती टेकली नाही पाहिजे. त्याच्या मागे दुसरं आणखी एक कारण आहे की त्याला मग आणखी काही काडी कचरा लागून येते. ते गोखरू माहिती आहे, बारीक बारीक, ते लागून येते, त्याच्याने इंजुरी होऊ शकते. म्हणजे इन्फेक्शन पसरलं नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी काय केलं जाते, ज्यांची शेपूट रिमूव्ह केल्या जाते त्याला म्हटलं जाते डॉकिंग ऑफ. आता हे कुठं केल्या जाते, हे मोस्टली कमर्शियल फार्म मध्ये मेंटेन करतात. नॉर्मल फार्मर एवढं मेंटेन करत नाही. हे कुठं कमर्शियल फार्म मध्ये, ज्याचं उद्देश जसं तुम्ही शिपसाठी वूल प्रोडक्शन साठी यूज करत आहे. गाई म्हशींचा मोठा फार्म आहे, त्याच्यामध्ये
जास्त मिल्क प्रोडक्शन त्यांचं मेन उद्दिष्ट आहे, तशा ठिकाणी हे सर्व मेंटेन केल्या जाते. डिहॉर्निंग डिहॉर्निंग म्हणजे काय, त्यांचे डायरेक्ट शिंग काढून टाकणे, रिमूव्हल ऑफ हॉर्न. आता हे पण कशासाठी केल्या जाते, जर ग्रुपमध्ये आपण एखाद्या फार्म मध्ये ग्रुपमध्ये अॅनिमल्स ठेवले तर ते भांडणं करतात. तसंच याच्यामध्ये पण आहे, पोल्ट्रीमध्ये पण डिबिकिंग केल्या जाते, एकामेकाला इंज्युअर करतात, ते त्याला कॅनाबॅलिझम म्हणतात, तेव्हा त्यांची चोच काढून टाकल्या जाते. तसंच यांच्या अॅनिमल्स मध्ये डिहॉर्निंगच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. एक हॉट आयरन मेथड आहे, कशाने डायरेक्ट नाईफनी डायरेक्ट शिंग कापून टाकतात. एक कॉस्टिक थोडा आहे, इथं डायरेक्ट त्यांच्या शिंगांचं जिथून शिंग उगवते तिथं तो थोडा लावल्या जातात, म्हणजे शिंगांची ग्रोथ पूर्णपणे थांबवून देते. तर रिंग मेथड आहे, जसं काल सांगितलं मी, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन कॅस्ट्रेशनच्या वेळेस त्याच्यामध्ये रिंग टाकल्या जातात, जेणेकरून त्या नर्व कॉर्ड पूर्णपणे दाबल्या गेल्या पाहिजे आणि फ्लो थांबला पाहिजे. तसंच त्यांच्या शिंगांमध्ये पण रिंग टाकून दिल्या जाते आणि जे काही दिवसांनी ते शिंग गळून पडतात आपोआप. कॉस्टिक सोडा यूज केला जाते, नाही तर एखादा गरम रॉड यूज करून तो डायरेक्ट शिंग जिथून शिंग त्यांचं उगवते त्या ठिकाणी लावल्या जाते आणि त्यांची ग्रोथ थांबवल्या जाते. ते झालं डिहॉर्निंग. त्याच्यानंतर आहे डिपिंग. डिपिंग इज द प्रोसेस ऑफ ऑफरिंग अ बाथ विथ अ माइल्ड पॅरासिटाइल ड्रग्स केमिकल्स इन स्पेशली प्रिपेअर्ड टँक. आता त्यांच्या बॉडीवर जे समजा काही बारीक बारीक वर्म्स असतात, गोचिड माहिती आहे, हे त्यांच्या अंगावर येतात. बारीक बारीक काही आणखी कीटक आहेत, हे त्यांच्या अंगावर येतात, जे त्यांचं ब्लड सक करतात. मग यांच्यापासून रिमूव्ह झालं पाहिजे म्हणून यांचा केमिकलचा एक टँक बनवला जाते, डायरेक्ट अॅनिमलला टँक मध्ये डुबवून टाकतात. तुम्ही हे पाहिलंय का, पोटॅशियम परमॅग्नेटचं हे केल्या जाते. जसं फूट अँड माउथ डिसीज आहे, अॅनिमल मध्ये येतो. फूट अँड माउथ डिसीज म्हणजे कसं, त्यांच्या तोंडावर जखम होतात, त्यांच्या पायाचे जे खुरं आहेत तिथं जखमा होतात. मग अॅनिमल जेव्हा त्या फार्म मधून बाहेर जात असले किंवा बाहेरून आले तर सरळ सरळ असं खाली एखादं टँक राहते छोटासा, त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट टाकून दिल्या जाते आणि हे अॅनिमल्स एका लाईनीनं बाहेर काढताना डायरेक्ट त्याच्यामधून जाऊ देतात. त्यांच्या पायाला ते आपोआप लागून जाते औषध, बाहेर गेल्यानंतर त्यांच्या पायाला इंजुरी होत नाही. तर अशा काही मेथड केल्या जातात. जसं डिमिंग आहे, त्याच्या अंगावरचे केस काढणे, ग्रूमिंग त्याला म्हणतो. नंतर फ्लशिंग आहे आणि दुसरे एक टर्म आहे स्टीमिंग अप. तुम्हाला कन्फ्युजन कुठं कुठं होते ते स्पेशली त्याच्यावर भर देत आहे. एक ड्राय पिरियड, ड्राईंग ऑफ व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इकडे फ्लशिंग आहे आणि स्टीमिंग अप, इथं कन्फ्युजन होते. जसं आता फ्लशिंग म्हणजे काय, फ्लशिंग म्हणजे काऊची मी सांगितलं 21 दिवसानंतर काय होते, इस्ट्रस सायकल येते. मग 21 दिवसानंतर इस्ट्रस सायकल आल्यानंतर सुरुवातीला आधी जसं एग प्रोडक्शन हे चांगलं असलं पाहिजे, जसं एग आणि स्पर्म यांचं युनियन होते, पण मग एग तशा प्रकारचे हेल्दी असले पाहिजे. स्पर्म गेल्यानंतर त्यांचं तसं युनाइट झाल्यानंतर हेल्दी एम्ब्रिओ तयार झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केल्या जाते, तर ते एगची मल्टिप्लिकेशन खूप जास्त असायला पाहिजे. म्हणजे काऊ हिटिंगवर आल्यानंतर त्या एगचं मल्टिप्लिकेशन एवढं असायला पाहिजे की फर्स्ट मीटिंग मध्येच ती काऊ प्रेग्नेंट व्हायला पाहिजे. नाहीतर मग खूप वेळेस असे प्रॉब्लेम येतात की एग्स मध्ये कमजोरी राहते, ते कशामुळे, प्रॉपर न्यूट्रिशन नसल्यामुळे. मग प्रॉपर न्यूट्रिशन नसलं तर प्रेग्नेन्सीचा चान्स कमी राहते. मग तो न्यूट्रिशनचा डोज वाढवून दिला जाते, जेणेकरून काय होते, मल्टिप्लिसिटी ऑफ एगचं जास्त प्रोडक्शन झालं पाहिजे. द फिडिंग ऑफ एक्स्ट्रा रेशन टू द प्रेग्नंट एनिमल्स इन ऑर्डर टू एनकरेज हर टू प्रोड्यूस मल्टिप्लिसिटी ऑफ एग. आणि त्याच्यासोबत दुसरी एक टर्म येते स्टीमिंग अप. तर स्टीमिंग अप म्हणजे काय, फिडिंग ऑफ allows to concentrate the mixture to cow during the last quarter of pregnancy is called as steaming up. आता स्टीमिंग अप साठी त्यांना काय दिलं ते कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय, जसं तिकडे पण आपण पाहतो बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, आता बरेच सारे फर्टिलायझर येतात, ते पण कॉन्सन्ट्रेटेड येत आहेत. जसं आपल्यावरच पहा, जसं समजा तुम्ही जर पंजाब साईडला गेले ना, तर ते लोक जर समजा डायटिंग करायचं असलं, हालत कमी करायची आहे, तर ते जास्त पोहे खातात, सकाळ संध्याकाळ फुल पोहे, बाकी दुसरं खात नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे, जसं आपण उपवास करतो, उपवास करताना आपण काय करतो, साबुदाणा खातो. तर उपवास म्हणजे असं नाही की थोडंसं खाणं एकदम हायली, लोक काय करतात थोडंसं खातात पण त्याच्यामध्ये चांगलं न्यूट्रिशन असणारं खातात. पण उपवासाचा अर्थ असा आहे की तुमच्या बॉडीला फक्त पोट भरल्याचं समाधान असलं पाहिजे आणि न्यूट्रिशन जे आहे हे कमी मिळालं पाहिजे.
आता कॉन्सन्ट्रेट आणि याच्यामधला फरक काय आहे, जसं आता कॉन्सन्ट्रेट ऑर्गॅनिक मॅन्युअर, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, कॉन्सन्ट्रेटेड फूड, तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपला प्रोटीन सोर्स किंवा बॉडीचे जे न्यूट्रिशन आहे हे जर कमी पडायला लागलं तर मग आपल्याला काय केलं जाते, डायरेक्ट समजा एग्स खा, मीठ खा, याच्यामधून काय मिळते आपल्याला, कमी खाऊन जास्त प्रोटीन मिळते, तर हे झाले कॉन्सन्ट्रेट. आणि जेव्हा आपल्याला आपली हेल्थ कमी करायची आहे, हालत कमी करायची आहे, मग तशा वेळेस काय करतात, ज्याच्यामधून न्यूट्रिशन भेटत नाही पण पोट भरल्याचं समाधान आहे, एवढं न्यूट्रिशन आपल्याला मिळालं, जसं साबुदाणा आहे. साबुदाणा तुम्ही 3-4 दिवस 8 दिवस कंटिन्यू खाऊन पहा, तुम्हाला काही दिवसानंतर असं विकनेस जाणवेल, म्हणजे त्याच्यामधून आपल्याला पूर्ण प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही. तसं कॅल्शियम, हाडांसाठी आपल्याला कॅल्शियम गरजेचं आहे, पायाचे तुमचे गुडघे दुखणं सुरू होऊन जातील. मग तसंच याच्यामध्ये जे आहे ना, आता इथं काय गरज आहे, इथं काही दिवसांनी 2 ते लास्ट क्वार्टर ऑफ प्रेग्नेन्सी म्हणजे काय 9 महिन्याच्या 2-1 महिने आधी समजा, मग याच्यामध्ये काय केलं जाते, काऊ तिच्या बाळाला जन्म देणार आहे, मग जन्म देताना खूप जास्त त्याच्यामध्ये काय होते, न्यूट्रियनचा लॉस होतो, तिला खूप जास्त त्रास होते ना जन्म देताना, खूप सगळे हाडं दुखतात. मग तशा वेळेस काय केलं जाते की त्यांना कॉन्सन्ट्रेटचं जे रेशन आहे हे वाढून दिलं जाते, ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन डोज असला पाहिजे. आणि याच्यासोबत जसं तिकडे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर, तसं इथं कॉन्सन्ट्रेटेडच्या सोबत असतात रफेजेस. मग रफेजेस मध्ये काय राहते, कमी प्रोटीन राहते पण त्याच्यामध्ये बाकी फूड जास्त राहते. आणि कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जसं ढेप दिल्या जाते, गाईला म्हशीला ढेप काबर खाऊ घालतात, कारण त्याच्यामध्ये कमी याच्यामध्ये न्यूट्रिएंट जास्त आहेत. त्याला आपण काय म्हणतो, ग्राउंडनट सीड केक. ढेप पाली आहे ना, माहिती आहे ना सगळ्यांना, नाही ढेप नाही पाहिली असतील ना अजून कोणीतरी, सगळ्यांनी बाकीच्यांनी पाहिली आहे का, असे राहतात खूप जण. ढेप काय आता वाईट नाही वाटून घ्यायचं, नाही पाहिली आता काय, ते गाव खेड्यात किंवा आजकाल आता शहरात तर दिसतच नाही, इथंही दिसत नाही आपल्याला. एखाद्या वेळेस जर समजा गाई म्हशीच्या गोठ्यात गेले तर तिथे त्यांना ढेप आणून ठेवलेली असते. आणि ढेप कशासाठी, जसं हिरवा चारा हा वर्षभर पुरत नाही, हिरवा चारा उन्हाळ्याच्या दिवसात भेटणार आहे का, तशा वेळेस मग हे कॉन्सन्ट्रेट म्हणजे कॉन्सन्ट्रेट केलेले राहतात, ज्याच्यामध्ये जास्त न्यूट्रिशन मिळते, प्रोटीन सोर्स जास्त राहते, जवळपास 7 ते 9% पर्यंत त्याच्यामध्ये प्रोटीन राहते. हे काय राहते, ग्राउंडनट सीड केक, ते राहते ढेप, ते त्यांना जनावरांना खाऊ घालतात. समजे पाहून घे जा एक वेळेस सर्च मारून गुगलवर ढेप कशी दिसते. हा झाला फ्लशिंग आणि स्टीमिंग अप. दोन्ही याचा जे आहे, दोन्ही याच्यामध्ये रेशनच देत आहे आपण, पण त्यांचं मेन उद्दिष्ट वेगवेगळं आहे. याचं मल्टिप्लिसिटी ऑफ एग वाढवण्याचं आहे आणि याचं जे आहे त्याचं त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम. कारण त्याच्यानंतर गाईचं जे माहिती आहे, तुम्ही हे ऐकलं असेल, आता बऱ्याच ठिकाणी त्याला वेगवेगळे नाव देतात, कुठं खिरूज म्हटल्या जाते, कोलोस्ट्रम माहिती आहे, फर्स्ट मिल्क, त्याच्या वड्या पण बनवल्या जातात माहिती आहे, खाल्लाय, कुठं त्याला खरवस म्हणतात, कुठं चिक म्हणतात, गावाकडे तर चिक म्हणतात. तर काही ठिकाणी ते एकदम हायली न्यूट्रिशियस आहे. मी आधीच्या बॅचच्या ग्रुपवर टाकला पण होतो त्याचा फोटो. खाल्लाय का कोणी कोणी, खाल्लाय, काही जणांनी पाहिलंच नसेल. हा अशी राहतात. ते जे आहे एकदम हायली न्यूट्रिशियस असते, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या अँटीबॉडीज असतात. आणि त्या अँटीबॉडीज गायी किंवा म्हशीचं जे बाळ आहे, याचा जन्म झाल्यानंतर जे काऊचं पहिलं मिल्क निघते, त्याचा कलर पण थोडा जास्त डार्क येलो राहते. आणि ते जे आहे ते असं रेकमेंड केलं जाते की ते गायीचं पिल्लू आहे किंवा ते जे वासरू आहे त्यांनाच खाऊ दिला पाहिजे, कारण त्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी डेव्हलप होते. पण इम्युनिटी डेव्हलप होते तर हे कशामुळे आहे, त्याच्यासाठीच हे जे आहे हा एक्स्ट्रा रेशन दिल्या जाते, ज्याच्यामुळे ते कोलेस्ट्रॉल पण चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही लोक ते फेकून देतात, कुठं त्याला जारही म्हणतात, आणि असं म्हणतात की त्याच्यानंतर जर समजा, आता ते खरं आहे की नाही काय माहित, ते जर समजा असं कोण्या कुत्र्या वगैरेला ते खाऊ देत नाहीत किंवा कुत्र्याचं तोंडही लागलं नाही पाहिजे म्हणतात. ते जर समजा कुत्र्यानं खाल्ल्या गेलं तर इकडे गायचं पोट दुखते, म्हशीचं पोट दुखते किंवा म्हैस आजारी पडते असं म्हटलं जाते. आणि ते फर्स्ट मिल्क आहे ते त्याच्यामध्ये खूप जास्त सिरम अँटीबॉडीज असतात. लक्षात ठेव जा, कोलेस्ट्रॉल. आणि वेळ मिळाला कुठं भेटलं तर खाऊन घ्यायचं, चांगलं राहते बॉडीसाठी. नंतर काल्विंग इंटरवल. काल्विंग म्हणजे काय, काल्विंग म्हणजे आपण पाहिलं की काय, बाळाला जन्म देण्याची प्रोसेस जी आहे, पार्च्युरेशनची जी प्रोसेस आहे, त्याला म्हटलं आपण काल्विंग. या दोन्ही याच्यामधला इंटरवल तो झाला काल्विंग इंटरवल. द पिरियड बिटवीन द टू सक्सेसिव्ह काल्विंग इज कॉल्ड अ काल्विंग इंटरवल. त्यानंतर कोलोस्ट्रम.
कोलोस्ट्रम इज द फर्स्ट मिल्क ऑफ अ डॅम इमिजिएटली आफ्टर पार्च्युरेशन. पहा डॅम म्हटलेला आहे, सायर म्हणतील का इथं? सायर दूध देणार आहे का? नाही, डॅम म्हटलेला आहे. तर ह्या शब्दांवर व्यवस्थित लक्ष ठेवायचं वाचताना. कोलोस्ट्रम इज द फर्स्ट मिल्क ऑफ डॅम इमिजिएटली आफ्टर द पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर जे मिल्क प्रोड्यूस करते त्याला म्हटलं ते कोलोस्ट्रम. कलिंग म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड अॅनिमल, जो काही कामाचाच नाहीये, हे कलिंग केल्या जाते. एखाद्या ग्रुपमध्ये जर एखादं जर भांडणं करत असलं पोरग, डब्बू पोरग, तर ते इथून काढून अ वर्गातून काढून ढ वर्गात नेऊन त्याला टाकून देतात. तर ते तसं आहे, त्याचं काही काम नाही आहे, रिकामा त्याच्यामध्ये गर्दी करू राहिला, ज्याचं काही प्रोडक्शनही नाही आहे, त्याला काय करतात? रिमूव्ह केल्या जाते. कलिंग ऑफ अनवॉन्टेड अॅनिमल. कॅस्ट्रेशन तर आपण पाहिलंच, कॅस्ट्रेशन केले जाते. रिमूव्हल ऑफ टेस्टिकल्स टू प्रिव्हेंट द ब्रीडिंग. ब्रीडिंग प्रिव्हेंट करण्यासाठी. हे पण काय राहते? अनवॉन्टेड ब्रीडिंग राहते. अनवॉन्टेड ब्रीडिंग म्हणजे ज्याचं काही गरज नाही आहे. काल सांगितलं मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये काय, ज्याच्यामुळे काय इनब्रीडिंग डिप्रेशन येते. त्याच्यानंतर फेकंडिटी. फेकंडिटी इट इज द पोटेन्शियल कॅपॅसिटी ऑफ द फिमेल टू प्रोड्यूस द फंक्शनल ओव्हा रिगार्ड्स ऑफ द व्हॉट हॅपन्स टू देम आफ्टर दे आर प्रोड्यूस. फेकंडिटी म्हणजे काय? ॲबिलिटी त्या काऊची किंवा त्या ॲनिमलची ॲबिलिटी, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त एग प्रोड्यूस करण्याची त्याच्यामध्ये असणारी कॅपॅसिटी, त्याला म्हटल्या जाते फेकंडिटी. स्टरिलिटी, इनएबिलिटी टू प्रोड्यूस एनी ऑफस्प्रिंग. जसं स्टराईल आपण म्हणतो ना, स्टराईल मेल टेक्निक पण यूज केल्या जाते. स्टरिलिटी का बरं राहते? आपण याच्यामध्ये पण पाहिलं होतं, कॉटनचं जेव्हा हे शिकलो होतो तेव्हा आपण काय केलं जाते, आपण ते जे इन्सेक्ट पकडले होते त्याच्यामधला मेल स्टराईल केला जातो. मेल स्टराईल म्हणजे काय? मेल स्टराईल केला म्हणजे काय होते? मेल आणि फिमेल मध्ये पॉप्युलेशन होणार नाही तर समोर काय होणार आहे? प्रोडक्शनच होणार नाही. ते काय? स्टरिलिटी म्हणजे काय? इनएबिलिटी टू प्रोड्यूस एनी ऑफस्प्रिंग. आता हे ॲनिमल मध्ये पण आहे, तिकडे आपण इन्सेक्ट मध्ये पण पाहणार आहे, आणि समोर आता प्रिव्हियस बॅच झाली ना म्हणून ते पाहिलं असंच होत आहे. आणि समोर याच्यामध्ये पण आहे, प्लांट्स मध्ये पण तुम्हाला दिसेल. जसं फ्लावर मध्ये पण ही टर्म आहे. जसं स्टराईल जर समजा त्या एखाद्या प्लांटचे जर पोलन ग्रेन जे आहेत ते जर त्या फ्लावरला फर्टिलाइज नाही करू शकले तर त्याला आपण म्हणतो स्टराईल फ्लावर आहे. त्याच्यानंतर आहे फ्री मार्टिन. When a female calf is born as a twin to a male calf, a sterile female is known as free martin. जेव्हा समजा असे ट्विन जन्माला येतात, जुळे जन्माला येतात, तर त्याच्यामध्ये एखादी जर समजा मेल तर जन्माला आला, पण त्या मेल सोबत एखादी स्टराईल फिमेल जन्माला येते, तर त्याला म्हटलं जाते फ्री मार्टिन. जसं आणखी आपण स्टराईल फिमेल हे टर्म तिकडे पण शिकणार आहे ऍपिकल्चर मध्ये, ज्याच्यामध्ये वर्कल स्टराईल राहतात. स्टराईल म्हणजे काय? ह्या पण काही प्रोड्यूस करण्याच्या काही कामाच्या राहत नाही. झाली स्टराईल फिमेल, त्याला म्हटलं जाते फ्री मार्टिन. क्रिप्टॉर्चिस, द फेल्युअर ऑफ टेस्टिस टू डिसेंड फुली इनटू द स्क्रोटम. इफ वन ऑफ द टेस्टिस इज इन द स्क्रोटल पोझिशन, द मेल इज युजुअली फर्टाईल, बट इफ बोथ रिटेन इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, स्टरिलिटी युजुअली रिपोर्टेड. आता क्रिप्टॉर्चिस जसं आहे हे तसं ह्युमन मध्ये जशा प्रकारचा हर्नियाचा आजार होतो तशा टाईप मध्ये आहे. जे त्यांचे जे टेस्टिस आहेत, टेस्टिस जे तयार होतात हे त्यांच्या ॲब्डॉमिन मध्येच वरच्यावर राहून जातात. जर त्याच्यामधलं एक टेस्टिस जरी फंक्शनल असलं तरी तो ॲनिमल काय फर्टाईल राहते. पण दोन्ही टेस्टिस जर जसं ते जनावराचे टेस्टिस पाहिले आहे ते जर त्यांच्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये किंवा ॲब्डॉमिन मध्ये वरच्या वर दोन्ही राहून गेले तर तो ॲनिमल स्टराईल राहून जाते. त्याच्यामध्ये ॲबिलिटी राहत नाही स्पर्म प्रोड्यूस करण्याची, कारण स्पर्मचं प्रोडक्शन हे कुठं होते? टेस्टिस मध्ये होते. तर त्याला म्हटलं जाते क्रिप्टॉर्चिड. तशा टर्मला म्हटलं जाते क्रिप्टॉर्चिड. लक्षात ठेवा, हे डेफिनेशन येऊन गेलेली आहे. क्रिप्टॉर्चिड किंवा त्याला म्हटलं जाते त्या प्रोसेसला म्हटलं जाते क्रिप्टॉर्चिडिझम. त्याच्यानंतर आहे क्लिपिंग. क्लिपिंग काय? सरळ सरळ त्यांच्या बॉडीवर जे काय हेअर्स रिमूव्ह करणे. हेअर्स रिमूव्ह का बरं केल्या जातात? मग आपण करतो ना, बस मग तसंच त्यांचं आहे. क्लीन राहण्यासाठी त्यांच्या बॉडीवरचे काय केल्या जातात? हेअर्स रिमूव्ह केल्या जातात. त्याच्यानंतर आहे ग्रूमिंग. तर ग्रूमिंग म्हणजे सरळ सरळ इट इज द केअरफुल ब्रशिंग. त्यांच्या अंगावर जर काही इन्सेक्ट कीटक वगैरे असतील याच्यावर फक्त ब्रश फिरवणे आणि तिथल्या त्यांच्या अंगावर काही असलेलं प्रेझेंट ते सगळं साफ करून टाकतात. ते झालं ग्रूमिंग. त्याच्यानंतर झिमर, द फिमेल शीप एज 6 months टू द फर्स्ट पार्च्युरेशन. पहा आता इथून इकडे कोण होती? हिफर. पण कोणाची होती? काऊ बफेलोची. आता शीपचं आलं. द
द फिमेल शीप एज 6 months टू द फर्स्ट पार्च्युरेशन. म्हणजे इकडे काय आहे, इकडे आता तिकडे पार्च्युरेशन, तिकडे पण पार्च्युरेशन होतं, म्हणजे आपण कालविंग पर्यंत पाहिलं होतं. 6 महिन्यापासून तर बाळाला पहिले जोपर्यंत जन्म देत नाही तिथपर्यंत तिला म्हटलं जाते झिमर. लक्षात ठेवा. कशाला? शीपला. मोहेर. मोहेर हे अँगोरा नावाची एक ब्रीड आहे. त्याच्यात जे बॉडीवरचे जे वूल आपल्याला मिळते ते म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते मोहेर. ते एकदम फाईन राहते, एकदम बारीक राहते. समजून राहिलं ना? कारण ह्या बेसिक टर्म्स आहेत, याच्यामधून क्वेश्चन येतात. तर पश्मिना, द अंडरकोट ऑफ काश्मीरी गोट. काश्मीरी गोट पासून मिळालेलं हे एकदम लस्ट्रस वूल आहे, त्याच्यापासून शॉल्स वगैरे बनवल्या जातात, त्याला म्हटलं जाते पश्मिना. पश्मिनाच्या ते सायन्स कोर मैदान आहे ना, तर आता आहे की नाही काय माहिती. आता हे नवरात्र किंवा गणपतीचा जेव्हा सीझन येईल तिथं एक सेल लागते, त्याच्यामध्ये तुम्हाला पश्मिनाच्या शॉल पाहायला भेटून जातील, तिथं येतात. नंतर पेल्ट काय आहे? पेल्ट काराकुल नावाची एक ब्रीड आहे. त्याच्या बॉडीवरचं जेव्हा आफ्टर स्लॉटरिंग केल्यानंतर त्यांच्या बॉडीवरचं जे कातड आहे त्याला म्हटलं जाते पेल्ट. इट इज डिफाउंड ॲज द रिमूव्हल ऑफ स्क्रीन फ्रॉम अ ओल्ड डे लॅम्प आफ्टर द स्लॉटर. ओल्ड डे लॅम्प म्हणजे काय? एका दिवसाचं जे लॅम्प आहे यांचं स्लॉटरिंग केलं जातं. तुम्हाला माहिती आहे स्लॉटरिंग केल्यानंतर चीज कसं बनते? चीज माहिती आहे? चीज खाल्लाय ना सगळ्यांनी? कोणाला वाटते असं मी प्युअर व्हेजच आहे? आता ते आपापल्या मान्यतेवर आहे म्हणा. एखादा म्हणते जर समजा जाणून मी खाल्लं तर मी नॉन व्हेजिटेरियन, पण मला माहित नसताना जर खाल्ल्या गेलं तर मी व्हेजिटेरियन. तर तुम्ही माहित नसताना खाल्ल्या गेलेलं असेल तर तुम्ही व्हेजिटेरियन. तर चीज मध्ये काय करतात, हे जे स्लॉटरिंग हाऊस आहे, स्लॉटरिंग हाऊस म्हणजे काय? कत्तलखाना, जिथं जनावरांना कापल्या जाते. आणि त्याच्यापासून मग जसं आता आपण जे ब्रश यूज करतो, ब्रशला पण काय राहतात? पिगचे हेअर्स राहतात किंवा बफेलोचे हेअर्स राहतात, हे ब्रशला लावलेले राहतात. आपण जे समजा मुलींच्या ज्या पर्स वगैरे बनतात, म्हणजे नॉनव्हेज खातो म्हणूनच मी अॅनिमलची हिंसा करतो असं नाही आहे. आपण माणसानं स्वतःच्या फायद्यासाठी, सगळ्याच गोष्टीसाठी, पैसा कमवण्यासाठी जे केलेली हिंसा ते शेवटी हिंसाच आहे. जे आपण पर्स वगैरे यूज करतो, चांबड्याच्या ज्या काही बॅग्स यूज करतो, ही त्यांच्यापासूनच आलेलं आहे. त्याच्यानंतर काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, काही होमिओपॅथीचे प्रोडक्ट, जसं आता एखादं ऑलोपॅथी यूज करत नाही, ऑलोपॅथीमुळे हे होते, ते होते, यू होते, टी होते, पण ते जे होमिओपॅथीमध्ये पण जे औषध बनलं जाते हे पण ॲनिमल ओरिजिन राहते. काही प्लांट ओरिजिन राहते, काही ॲनिमल ओरिजिन राहते. यांच्यामधून काही ऑइल्स घेतले जातात. जसं फिश ऑइलची कमी असली, फिश ऑइलमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड राहते, जे बॉडीसाठी खूप गरजेचं आहे. मग हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड जर समजा तुम्ही दवाखान्यात गेले, नॉनव्हेज आपण खात नाही, व्हिटॅमिन B12 घ्यायचा कुठून? ॲनिमल सोर्स आहे. फिश लिव्हर मध्ये मिळते, ॲनिमल लिव्हर मध्ये मिळते, मग खायचं कुठून? तर मग ते आपल्याला आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यातून आर्टिफिशियली प्रोव्हाइड करतात. ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये राहते. मग एकदम छोट्याशा ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन C कमी पडला, आपण खूप दिवस झाले लिंबू किंवा लिंबूवर्गीय पदार्थ, आंबट पदार्थ खात नाही, बॉडीमध्ये व्हिटॅमिन C जर कमी पडला, इम्युनिटी कमी झाली, मग डायरेक्ट आपल्याला देऊन देतात एनर्जॉल. व्हिटॅमिन C से भरपूर. ते काय राहते? एनर्जॉल. एनर्जॉल किंवा आपली हे पावडर तर आपण घरी बनवू शकतो, ते राहते ना इलेक्ट्रॉल पावडर. त्याच्यामध्ये काय राहतात? आयन्स राहतात, ते आपल्या बॉडीमध्ये वॉटर मेंटेन करण्याचं काम करतात. साखर घ्यायचं, पाणी घ्यायचं आणि मीठ घ्यायचं, मिक्स करून द्यायचं, झालं तुमचं तयार. तर ते जे स्लॉटरिंग हाऊस आहे, त्या स्लॉटरिंग हाऊस मध्ये यांच्यापासून पण बरेच सारे औषधही बनवल्या जातात. मग याच्यामध्ये एक अशा प्रकारचं एन्झाईम काम करते. एन्झाईम काय? एन्झाईम म्हणजे काय? जो एखाद्या रिएक्शनला फास्ट करून देते. असते ना भांडणं लावणारा कॅटालिस्ट, तो कॅटालिस्ट असते. तो कॅटालिस्ट काय करते? भांडणं लावून देते, रिएक्शन चालू असते. मग हे तशा प्रकारचं काम करते. जसं या स्लॉटरिंग हाऊस मधले जे समजा छोटे छोटे काफ आहेत, यांच्या स्मॉल इंटेस्टाईनच्या आतमधला म्युकस काढला जाते. पण तो म्युकस जास्त नाही तर थोड्या प्रमाणात, जिथं मोठ्या प्रमाणात चीज तयार होते, त्या चीजला गाढा पण येण्यासाठी याच्यातून तयार केलेलं एन्झाईम यूज केलं जाते. हे एन्झाईम म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं जाते आणि तेव्हा त्या चीजला गाढा पण येते, तेव्हा ते मोठ्या प्रमाणात चीज तयार होते. त्याला म्हटलं ते रेनिन किंवा रेनेट एन्झाईम. हा पण समजा तुम्हाला JRF वगैरे याच्यामध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे की रेनिन एन्झाईम किंवा रेनेट एन्झाईम हा भेटते कुठून? समजाय? चीज खाणं सोडून देता का?
त्याच्यानंतर आहे शिअरिंग. शिअरिंग म्हणजे काय? शिअरिंग इज नथिंग बट द क्लिपिंग ऑफ वूल अँड मोहेर फ्रॉम द शीप अँड गोट रिस्पेक्टिव्हली. शीप आणि गोट मधलं अंगावरचं काय केलं जाते? वूल रिमूव्ह केल्या जाते, त्याला म्हटलं जाते क्लिपिंग. तर लक्षात ठेव जा, वूल आपल्याला हे शीप पासून मिळते, मोहेर जे आहे हे गोट पासून मिळत आहे. व्यवस्थित लक्षात ठेव जा. वेळेवर हे असे इझी आणि बेसिक क्वेश्चनच चुकतात. तुम्हाला हार्ड क्वेश्चन येऊन जाईल, गेस्टेशन पीरियड वगैरे हे सगळे येऊन जाईल, पण चुकणारे क्वेश्चन असे राहतात. मोहेर इज ऑप्टेन फॉर्म, ऑप्शन मध्ये सरळ सरळ राहते शीप, गोट, काऊ, बफेलो आणि आणखी एखादा एनिमल. तिथं आपण शीप आहे की गोट आहे, शीप आहे की गोट आहे. म्हणजे मोहेर जे आहे हे गोट पासून मिळते, लक्षात ठेव. नंतर वेडर, हा क्वेश्चन IBPS AF ने विचारलेला आहे. वेडर म्हणजे काय? कॅस्ट्रेटेड शीप इज कॉल्ड ॲज वेडर. तिकडे काय होतं, आता ह्या टर्म हळूहळू वाढत जाते. तिकडे कॅस्ट्रेटेड मेल कोणता होता? कॅस्ट्रेटेड मेलला आपण काय म्हटलं होतं? बुलक. बुल नाही हा, अनकॅस्ट्रेटेड वाला बुल होता, कॅस्ट्रेटेड बुलक होता. इथं आता कॅस्ट्रेटेड केलेला काय आहे? वेडर. तिकडे जशी हिफर होती तशी तिकडे हिफरची मैत्रीण जिमर आहे, शिपची. नंतर विनिंग is defined as the separation of calf from its mother immediately after the birth or within 2 or 3 days of the birth. 2 ते 3 दिवसानंतर ते जे बाळ आहे ते काय केल्या जाते? त्याच्या आईपासून दूर केल्या जाते. कारण काय आहे? त्याच्यामध्ये समजा त्याला कोलोस्ट्रमची फिडिंग दिल्यानंतर त्याला एक तर वेगळं राहायची सवय झाली पाहिजे, नाही तर तो जर तिथं असला, आपला उद्दिष्ट काय राहते? फार्म मध्ये जास्तीत जास्त मिल्क प्रोडक्शन. पण हे जर समजा तिथल्या तिथं काय दूध संपवून टाकेल ना रे, दूध नेहमी ते कापच पित राहिलं तर मग प्रोडक्शन काय होईल? मग याला वेगळं केल्या जाते. काही दिवसांनी त्याला सवय लावल्या जाते बाहेरच्या चाऱ्याची, हळूहळू फिडिंग वाढवल्या जाते. तर त्याला म्हटलं जाते विनिंग, त्याच्या आईपासून वेगळं करणे. सरळ सरळ लक्षात ठेवा, एवढं आईपासून वेगळं करणे त्याला म्हटलं जाते विनिंग. आता हा जो पॉइंट मी आता बोललो, ज्याच्यामध्ये ॲनिमल्स हे जे आहेत, जर समजा ॲनिमल्सला काही दिवसांपर्यंत एक ब्राझील जो देश आहे याच्यामध्ये खूप जास्त मिल्क प्रोडक्शन वाढत आहे, तर त्यांनी काय केलं होतं? जे आपल्याकडे बाहेर रवंथ करत फिरणाऱ्या, रवंथ म्हणजे काय? रुमिनेशन, आतमध्ये जाऊ देणे, वर आणणे, चावणे, परत जाऊ देणे, परत वर आणणे, परत चावणे, जाऊ देणे. तर हे काय झाले? हे रुमिनेंट्स आहेत. शीप झाले, गोट झाला, काऊ झाले, बफेलो झाले. तर यांचं मिल्क प्रोडक्शन वाढायला पाहिजे, तर ब्राझीलने काय केलं होतं? बाहेर कंट्रीज मधून समजा काऊ जे आहेत, बफेलो आहेत, ज्यांना काहीतरी असे रस्त्यावर फिरणारे आहेत, काहीतरी डिसीज झालेला आहे, ज्यांचं प्रोडक्शन काही होत नाही आहे, यांच्यावर यांनी आपल्या कंट्रीमध्ये घेऊन गेले आणि यांच्यावर जास्तीत जास्त यांच्याकडे खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं. जसं त्यांना हिरवा चारा तुम्ही रावेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर समजा व्हिजिट दिली असेल तर तुम्हाला दिसेल हायड्रोपोनिक सिस्टीम. हायड्रोपोनिक म्हणजे काय? ग्रोईंग ऑफ क्रॉप्स विदाऊट सॉइल, फक्त वॉटरच्या याच्यामध्ये ते ग्रो केलेलं राहतात. मोस्टली काय? मक्का ग्रो केलेला राहते. पण मक्का झाला, गहू झाला, हा हिरवा चारा जर जनावरांना खाऊ घातला तर त्यांनी काय केलं? अशा प्रकारे मिल्क प्रोडक्शन वाढवायचं आहे तर 1 ते 2 जनरेशन जनावरांचं जे मिल्क आहे हे काढलंच नाही. ते मिल्क फक्त कोणाला आहे? त्या गाईचं जे जन्माला आलेलं बाळ आहे त्यालाच ते मिल्क पिऊ द्यायचं. मिल्क बाहेर दुसऱ्या यूज साठी काढायचं नाही. आपल्याकडे काय केलं जाते? ते जे न्यूट्रिशन आहे प्रॉपर त्या नवीन जे जनरेशन आहे, नवीन बाळ जन्माला आले त्यांना भेटत नाही. मिल्क प्रोडक्शन आपण आपल्यासाठी पूर्ण मिल्क काढून घेतो, ठेवतही नाही. तुम्ही जाऊन पहा, मिल्क जेवढं निघते तेवढी जोपर्यंत बकेट भरत नाही तोपर्यंत चालूच राहते. आणि मग थोडंफार उरलं ना, नाही हे संध्याकाळी कामात येईल. अजून सकाळी फक्त 1.5 लिटर काढायचं, 2 लिटर काढायचं, बाकी ठिकाणी 2-3 लिटर. मग काही दिवसांनी काय झालं की हे त्यांना दिल्यानंतर त्यांचं काय न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे झालं. जे छोटे छोटे बाळ आहेत हे काही दिवसांनी मोठे झाले आणि यांना प्रॉपर न्यूट्रिशन मिळाल्यामुळे यांचं मिल्क प्रोडक्शन तसंच वाढलेलं होतं. म्हणजे एखादी गाय जर 5 ते 10 लिटर दूध देत असेल तर ते नवीन जनरेशन आहे 15 लिटर दूध देणारे होते. आणि अशा प्रकारे त्यांनी हे वाढवलं होतं मिल्क प्रोडक्शन. तसं पण आपल्याकडे केलं तर मिल्क प्रोडक्शन चांगल्या प्रकारे वाढू शकते. आणि बरेच सारे शेतकरी आहेत हे काळजी करतात जास्त त्यांच्या फिडिंगची, सगळं फिडिंगवर डिपेंड आहे. फिडिंग, त्यांची स्वच्छता, त्यांचं बॉडी टेम्परेचर सगळं मेंटेन केलं जाते. तिथं वेगवेगळे आता तुम्ही कमर्शियल फार्म पाहिले तिथं सगळी सुविधा असते. त्यांना मस्त गरमीच्या दिवसामध्ये एकदम फॉगर्स लावलेले राहतात, कूलर लावलेलं राहते, त्याच्यामधून बाहेर व्हेंटिलेशन वेगळं, नंतर त्यांचे फार्म व्यवस्थित मॅनेज केले राहतात, वेस्ट मटेरियल साठी वेगळं. एखाद्या वेळेस जाऊन पाहायचं असं जर तुम्ही व्हिज्युअलाइज केलं ना त्या गोष्टी जास्त लक्षात राहतात.
म्हणून मी सांगत राहतो की फोटो पाहायचे, व्हिडिओ पाहायचे, गुगलवर सर्च मारून पाहायचं जे समजलं नाही ते. नंतर इस्ट्रस किंवा हिट, हे मी कालच सांगितलं 2-1-4-14 मधला जो 1 दिवसाचा आहे त्याला आपण म्हटला होता हिट पिरियड, ज्याच्यामध्ये काय केल्या जाते, ज्याच्यामध्ये मेटिंग घडवून आणल्या जाते, ते झाला इस्ट्रस. इट इज द पिरियड ऑफ इंटेन्स सेक्शुअल डिझायर और सेक्शुअल एक्साइटमेंट एक्सपिरियन्स बाय फिमेल. एनोइस्ट्रस मीन्स अब्सेन्स ऑफ इस्ट्रस. मग काहीतरी समजा काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा त्यांची सायकल बिघडली तर काऊ कधी कधी काय करते, इस्ट्रसचे सिम्पटम्स आहे हे शो करत नाही. तशा वेळेस मग वेटरनरी डॉक्टरकडे जा. एनोइस्ट्रस म्हणजे अब्सेंट. आता हे इस्ट्रस काही ठिकाणी तुम्हाला इस्ट्रम पण दिसेल, काही ठिकाणी इस्ट्रस पण दिसेल, कोणी ओइस्ट्रस पण म्हणते, कोणी इस्ट्रस पण म्हणते. लक्षात ठेव जाय. नाही तर इथं तर इस्ट्रम आहे, इकडे सरांनी इस्ट्रस म्हटलं होतं. इस्ट्रम इस्ट्रस सारखंच आहे. ब्रँडिंग, it is the method of imprinting number of any identification mark on the skin of the animal by hot iron, chemical or coolant. याच्याने काय केल्या जाते, ब्रँडिंग केल्या जाते. डायरेक्ट एखादा रॉड गरम केल्या जाते ते जनावर, जेणेकरून ते जनावर ओळखू आलं पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल एखाद्या ABCD चे जे लेटर आहेत याच्यामधले एखादे हे राहते त्यांच्या अंगावर डायरेक्ट ब्रँडिंग करून दिल्या जाते, कारण त्याच्यामुळे तो एक प्रकारचा परमनंट टॅटू राहते. Tattooing, it is the process of puncturing desired number of letter on the inside the skin of hair with the help of tattoo forceps and then rubbing tattooing ink on the puncture. हे पण तशाच प्रकारची काही ठिकाणी ब्रँडिंग केल्या जाते. पण हे ब्रँडिंग म्हणजे काय, गरम रॉड आणि त्याच्यावर पण समजा एक ब्रँड देऊन त्याच्यावर इंकने टॅटू करणे, ते झालं टॅटू. त्याच्याने काय होते, जनावर ओळखू येतात. आता काही ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही, जसं पशुचा आधार वगैरे केल्या जात होतं, ई पशु आधार काढलं होतं, तर ते ओळखण्यासाठी त्यांना टॅग दिले जाते. जनावरांच्या कानाला पिवळ्या कलरचे टॅग दिसतात, त्याला म्हटलं जातं टॅगिंग. त्याच्यावर काय ते कमर्शियल फार्म मध्ये व्यवस्थित जनावर ओळखू येतात. एखादा बुल असला तर बुल बरोबर ओळखू येते. जवळपास जर समजा 1/10 म्हणजे 10% तुमच्याकडे बुल असले पाहिजे. एखादा जर कमर्शियल फार्म असला तर त्याच्यामधला बुलचा गोठा वेगळा राहते. 100 गायी किंवा 100 म्हशी जर आपण पाळत असलो तर त्याच्यामधला 10% हा कशासाठी राखीव असला पाहिजे, राखीव कोटा असला पाहिजे मेलसाठी, आणि फिमेल जास्त असल्या पाहिजे. 10%चा राखीव कोटा मेलसाठी. टॅगिंग, इट इज द फिक्स मेथड ऑफ फिक्सिंग द टॅग टू द इयर नेक ऑफ द एनिमल. टॅग आता सांगितलं मी, येलो कलरचे डायरेक्ट टॅग लावलेले राहतात. इयर नॉचिंग डायरेक्ट कानाचा एक असा छोटासा भाग कट करून टाकला जाते, यू शेप. इयर नॉचिंग मोस्टली पिग मध्ये दिसलं असेल तुम्हाला. इयर नॉचिंग, इट इज द मेथड ऑफ मेकिंग यू शेप कट नॉचेस ऍट द स्पेसिफिक प्लेस अलॉंग द बॉर्डर्स ऑफ द इयर विथ द हेल्प ऑफ सिझर्स. डायरेक्ट चाकूनी किंवा कैचीने डायरेक्ट कट करून दिल्या जाते. त्याच्याने पण काय होते, जनावर ओळखू येते. बुलर काऊ ऑलवेज इन इस्ट्रस कंडिशन. पा नाव काय आहे, बुलर आहे. मेलचं नाव दिसते बुल, बुलक, बुलर, बुलिंग. बुलिंग वगैरे नाही आहे हा नाही तर बुलिंग आणसान कुठून तरी. तर बुलर म्हणजे काय, अशी गाय जी नेहमी इस्ट्रस कंडिशन मध्ये राहते, नेहमी हिटिंगवर राहते, त्याला म्हटलं जाते बुलर. मग हे वेळेवर आठवत नाही अशा गोष्टी. बुलर म्हटलाय, मग आपण टर्म क्लिक काय करू, बुल ऑलवेज इन इस्ट्रस कंडिशन असं होणार आहे का? बुल कधी इस्ट्रस सिम्पटम दाखवणार आहे का? नाही. इथं काय, काऊ ऑलवेज इन इस्ट्रस कंडिशन. लक्षात ठेवा. अशा टर्म अशा लिहिताना हे असे पॉइंट्स हायलाइट असले पाहिजे, जेणेकरून जेव्हा एक्झाम येते ना जवळ, तर तशा वेळेस काय होते, आपल्याकडून बाकी डेफिनेशन लक्षात राहून जातात. जसं कलिंग आहे, डॉकिंग आहे, हे राहून जाते. पण अशा काही टर्म्स आहेत याच्यावर रिव्हिजन मारणं गरजेचं राहते की नेमकं बुलर काय होतं. असं समोर आणखी ब्रूड येईल, ब्रूड, ब्रूडर, ब्रूडिंग, ब्रूड. तर टीजर व्हॅसेक्टोमाइज म्हणजे काय, ज्याचं कॅस्ट्रेटेड केलेलं आहे, कॅस्ट्रेशन केलेलं आहे. असा बुल यूज टू डिटेक्ट द हीट और इस्ट्रस ऑफ द फिमेल काऊ. आता एखादा ग्रुप असला, या कमर्शियल फार्म मध्ये काय केल्या जाते, जर समजा आता एखादी काऊ हिटवर आली की नाही, तर आता फिमेल मेलकडे पाहूनच अट्रॅक्ट होईल ना, फिमेल फिमेलकडे पाहून अट्रॅक्ट होईल का? त्या ग्रुपमध्ये जर एखादा मेल असला तर त्या मेलवर जर एखादी काऊ समजा हिटिंगवर आली तर ते काऊ काय करते, त्या मेलच्या आजूबाजूने फिरण्याचा प्रयत्न करते, त्याला स्मेल करण्याचा प्रयत्न करते किंवा त्याच्यावर माउंट करण्याचा प्रयत्न करते. मग तशा वेळेस त्या ग्रुपमध्ये ओळखू येते की ही काऊ हिटवर आलेली आहे.
पण तशा वेळेस मग काय तिथं काय करतात, हा कॅस्ट्रेटेड जो बुल आहे, कॅस्ट्रेशन केलेला, हा त्या ग्रुपमध्ये सोडून दिलेला राहतो. जेणेकरून आपल्याला काय फक्त काऊ ओळखायची आहे की काऊ हिटवर आली का, ते काऊला सेपरेट करायचं आहे. मग तुम्हाला काय आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करायचं आहे किंवा हाय ब्रीडिंग बुल आणायचं आहे, त्याच्याद्वारे मेटिंग घडवून आणायची आहे, मग ते करायचं. फक्त हे कशासाठी केल्या जाते, हे मोस्टली याचा उद्देश हेच आहे की काऊ ओळखणे, काऊ हिटिंगवर आहे की नाही. तर तिला काय म्हटलं जाते, टीजर. टीजर कोण राहते मग, हा कॅस्ट्रेटेड मेल राहते. याला आपण कॅस्ट्रेटेड मेल राहते, याला तुम्ही बुलक बुलक नाही म्हणू शकत. बुलकचं वय पण जास्त राहते, बुलक सारखाच, पण हा काय आहे, एखादा त्या ग्रुपमध्ये राहणारा असणारा, त्याला म्हटलं जातं टीजर. वेगळी टर्म दिलेली. बुलक जो आहे तो कॅस्ट्रेशन केल्यानंतर शेतीच्या कामासाठी यूज केला गेला, तो झाला बुलक. समजे समजू राहिलं ना काय चालू आहे तर इकडे. त्याच्यानंतर आहे हर्ड. हर्ड म्हणजे काय, डायरेक्ट ग्रुप ऑफ कॅटल ऑर बफेलो. ग्रुप ऑफ कॅटल ऑर बफेलो, फक्त समोर वेगळे नाव येतील. ग्रुप ऑफ कॅटल ऑर बफेलो. शीपचा जो ग्रुप आहे त्याला फ्लॉक म्हटल्या जाते. जसा पक्ष्यांचा थवा असते तसं शीपला ते फ्लॉक नाव दिलेलं आहे. आणि गोट वरून क्वेश्चन येऊन गेला. शीपच्या ग्रुपला काय म्हटलं जाते, फ्लॉक. गोटच्या ग्रुपला म्हटलं तर म्हटल्या जाते हर्ड म्हटल्या जाते, बँड म्हटल्या जाते किंवा ड्रोव म्हटल्या जाते. इथून क्वेश्चन येऊन गेलेला. इथून क्वेश्चन यालाच होता ना रे, कृषी सेवकला होता. कृषी सेवक मध्ये, ग्रामसेवक मध्ये तर अॅनिमल हजबंड वरून क्वेश्चन होते, ब्रीड वरून क्वेश्चन होते. ब्रीड तर तुमच्या प्रिव्हियस बॅचच्या मी डायरेक्ट ट्रिक थ्रू पाठ करून घेतल्या होत्या. ते आठवण आहे की नाही, डॉन महाराष्ट्र के गेलं गेलं पाहू आपण. फ्लॉक झालं. त्याच्यानंतर आहे स्टियर. A male cattle that is castrated when he is still a calf or before the development of the sexual maturity is called as steer. वेगवेगळ्या टर्म येत आहेत आता समोर. स्टियर म्हणजे काय, आता तो जो आपण कॅस्ट्रेशन केला होता तो कधी केला होता, त्याची सेक्शुअल मॅच्युरिटी आल्यानंतर कॅस्ट्रेशन केला, जेणेकरून अनवॉन्टेड ब्रीडिंग झाली नाही पाहिजे. त्याच्यानंतर हा जो कॅस्ट्रेशन केला, हा त्याची मॅच्युरिटी व्हायच्या आधीच लहान असतानाच कॅस्ट्रेशन करून टाकलं जातं, त्याला म्हटलं जाते स्टियर. आता स्टियरही आलं, इकडे टीजरही आहे, बुलही आहे आणि बुलरही आहे. आता कन्फ्युजन होत जाईल म्हणून सांगतो, रिव्हिजन मारत राहा, आतापासूनच नोट्स वेगळ्या काढत राहा. स्टियर कोणता आहे, स्टियर पण कॅस्ट्रेटेडच आहे, टीजर पण कॅस्ट्रेटेडच आहे आणि बुलक पण कॅस्ट्रेटेडच आहे. पण तिघांमध्ये फरक आहे वेगवेगळा. हा लहान असतानाच कॅस्ट्रेशन केलं, हा मोठा असताना केलं. पण हा कशासाठी केला गेला, हा फक्त फिमेलची इस्ट्रस चेक करण्यासाठी त्याचं केल्या गेलं. आणि तो जो आहे तो तर डायरेक्ट आपल्याला बैलच बनवायचा होता, तो बैल बनवून शेतातच यूज करायचा होता, म्हणून त्याचं कॅस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर आहे व्हील. इथं पण वेगवेगळी नावे येतील आता. व्हील, द मीट ऑफ द काफ बिलो द एज ऑफ 3 months, त्याला म्हटलं जाते व्हील. 3 महिन्याचं जे छोटं बच्चू आहे त्याचं जर समजा जे मीट आहे त्याला म्हटलं जाते व्हील. 3 वर जर गेला तर त्याला म्हटलं जाते कॅल्यूज, CALUES. बीफ कोणता आहे, द मीट ऑफ द कॅटल पास्ट काफ स्टेज, त्याला म्हटलं जाते बीफ. आता बीफ कोणता आहे, कॅटलचं जे मीट आहे ते खाल्लंय का कोणी, नाही ना. कॅटलचं जे मीट आहे, आता जर तुम्ही साऊथ मध्ये गेले केरळ साईडला, तर तिकडे जसं आपल्याकडे जर तुम्ही बाहेर गेले, स्पेशल मटन, स्पेशल चिकन थाळी, स्पेशल मटन थाळी, मटन ढवारा, मटन हे, मटन ठमका, मटन टमका, हे एवढं सगळं मिळते. तर एक झालं, चिकन झालं, हे मिळते. पण तुम्ही साऊथ मध्ये गेले केरळ साईडला तर तिकडचे लोक जास्त बीफ प्रिफर करतात. तिथं तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तर या पे स्पेशल बीफ मिळेगा. काही काही AFO कंटाळले आहेत केरळमध्ये पोस्टिंग मिळाली म्हणून. केरळ झाले, साऊथ मध्ये झालं, कारण खाण्याचे जास्त प्रॉब्लेम आहेत. कोणाला आता नॉनव्हेज आवडतच नाही, जो एकदम खात नाही, लहानपणापासून खाल्ले नाही, त्याला पोस्टिंग द्यावं डायरेक्ट समुद्राच्या किनारी, फिश आणि भात. त्याचं कसं काय चालणार आहे. एक तर मग स्वतः जमलं पाहिजे थोडंफार. गोल पोळ्या नाही आल्या तरी चालते, हेकोड्या तेकोड्या जरी आल्या तरी चालते, पण आपलं स्वतःचं भागलं पाहिजे, एवढा तरी स्वयंपाक जमला पाहिजे. तर तिकडे काय, त्याला काय म्हटलं जाते बीफ. आणि सर्वात जास्त आपल्या इंडियामधून एक्सपोर्ट होते बीफ बाहेर कंट्रीज मध्ये.
तर हे माहिती नाही, पण असं हे व्हायला नाही पाहिजे खूप जास्त. केरळमध्ये आता मागे तुम्ही नाही कुठं वायनाडचं ते ऐकली आहे का न्यूज तुम्ही? नाही का? रस्त्यावर गाय कापल्या गेली होती आणि त्याच गावात असे, त्या पूर्ण गावाने ते पाहिलं सगळं, त्या गावात अशी खतरनाक फ्लडिंग आली की पूर्ण गाव जमिनीत दाबल्या गेलं, 200-300 लोक खलास. ऐकलं असेल तुम्ही वायनाडचं, काय मी करंट मध्ये राहता की नाही. तर पॉर्क मीट ऑफ स्वाईन. पॉर्क कशाने म्हटलंय? स्वाईन म्हणजे जे पिग्स आहेत. आपल्याकडे प्रिफर जास्त केले जाते चिकन आणि दुसरं मटन, दोनच, चिकन मटन आणि एग्स. पण आता आपल्याकडे चिकन आपण म्हणतो मटन, मार्केटमध्ये गेलो आपण तर जे समजा गोटचं मीठ घ्यायला गेलो त्याला आपण मटन म्हणतो, पण त्या गोटच्या मीठला शिवण म्हणतात, CHEVON, शिवण. आणि जे शीप आहे ज्याला मेंढरू म्हणतात, या मेंढरूचं जे मीठ आहे त्याला मटन म्हणतात. आता ते बोली भाषेचा फरक पडते वेगवेगळा. आणि जे ब्रॉयलरचं आहे त्याला म्हटलं जाते चिकन, त्यांचे जे एग्स देतात त्याला म्हटल्या जातात अंडे. समजते? त्याच्यानंतर पॉर्क झालं. हे पॉर्क काय झालं? पिगचं मीठ झालं, पण हे जर सॉल्टेड केलं, मीठ वगैरे टाकून जर बनवलं त्याला म्हटलं जाते बेकॉन. लक्षात ठेवा, सॉल्टेड मीट ऑफ पिग त्याला म्हटलं जाते बेकॉन. इथूनही क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. हे बेसिक क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला कुठल्याही जनरल ऍग्रिकल्चरच्या पेपरमध्ये पाहायला मिळते. आणि मटन जे आहे ते मीट ऑफ शीप, मटन मीट ऑफ गोट पेपरमध्ये करायचं नाही. म्हटलं तर चालते, पण तिथं करायचं नाही. तिथं मीट ऑफ शीपच करायचं. ते मीट ऑफ शीप त्याला म्हटलं जाते मटन, आणि मीट ऑफ गोट त्याला म्हटलं जाते शिवॉन. हे आहे शिवॉन. आणि कॅटलचं जे आहे त्याला म्हटलं जाते बीफ. काही ठिकाणी तुम्हाला असंही दिसेल की कॅटलच्या याला बीफ म्हटलं जाते आणि बफेलोच्या याला बफिन म्हटलं जाते, बफेलोच्या मीटला. तेही लक्षात ठेवा. ऑप्शन वाईज तुम्हाला जावं लागेल तिथं. ऑप्शन मध्ये बीफ असलं तर बीफच मारायचं, पण स्पेशल बफेलोचं विचारलं आणि ऑप्शन मध्ये बीफ पण आहे आणि बफिन पण आहे तर बफिन मारून द्या. समजेन? हे 3 महिन्याच्या जे खाली आहे त्याला म्हटलं जाते व्हील. आता एवढ्या जवळपास 56 टर्म्स आपण पाहिल्या. तर शिकवायला मला काही नाही, मी तर 100ही घेऊ शकतो, 200ही घेऊ शकतो त्याच्यामध्ये त्या. पण तेवढं आपल्या कामाचं नाही. जेवढं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामधून क्वेश्चन आहेत पुढे शिकण्यासाठी जेवढ्या गरजेच्या आहेत, ह्या मी सगळ्या शिकवल्या. पण तरी आपल्या लेवलवर जर तुमच्याकडून वाचणं होत असेल तर जेवढ्या टर्म्स असतील ह्या बेसिक वाचून घ्यायच्या. क्वेश्चन कुठूनही येऊ शकते, क्वेश्चन कशावरूनही येऊ शकते. म्हणून बेसिक जर आपल्याला सगळी अंडरस्टँडिंग असते, इथंच पहा किती नावं कन्फ्युजन झाले आहेत ना. आता आणखी हे वाढत जातील हळूहळू. असाच समोर आणखी थोडाफार कन्फ्युजनचा पार्ट आपण सिस्टीम ऑफ ब्रीडिंग फॉर डेअरी अँड कॅटल हे नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू, ज्याच्यामध्ये हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरून क्वेश्चन आलेले पण आहेत, विद्यार्थ्यांनी 2 वेळेस क्वेश्चन आलेले आहेत सिस्टीम ऑफ ब्रीडिंग मधून. आणि हाच पार्ट जेनेटिक्स अँड ब्रीडिंग मधून जर क्वेश्चन, तिथं पण आपल्याला हाच शिकावं लागते. पण क्वेश्चन जर समजा इथून आला तर किंवा तिथून आला, एक तर ASDS म्हणून पकडल्या जाते किंवा GPBचा पकडल्या जाते. या सिस्टीम ऑफ ब्रीडिंग दोन्हीकडे सारख्याच आहेत. याच्यामधून क्वेश्चन येतो तर विद्यार्थ्यांचा चुकतो. लास्ट इयरलाही चुकवला विद्यार्थ्यांनी. आउट क्रॉसिंग, आउट ब्रीडिंग, इन ब्रीडिंग, आउट ब्रीडिंग, क्लोज ब्रीडिंग, लाईन ब्रीडिंग, झालं कन्फ्युजन. हे आपण उद्या चांगल्या, कारण याच्यासाठी आता जर सुरू केलं तर मधातच येऊन जाईल. याच्यासाठी पूर्ण एक लेक्चर पाहिजे. हे आपण उद्या करू कंटिन्यू. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? काही समजलं नाही असं? नाही? ठीक आहे फिर, थँक्यू.